सगळ्यांना याचा अनुभव आहे. लग्न विवाह सोहळ्यामध्ये
फक्त एक रामदास महाराज, समर्थ रामदास हे खरे सावध झाले आणि बोध्यावरून निघून गेले. अहो, प्रपंचात पडताना सावध व्हा असं सांगत असतात, पण सगळेजण कशाची वाट बघत असतात, कधी एकदा की मंगलाष्टक प्रसंग आहे आणि आम्ही एकमेकांना वरमाला घालतो. म्हणून अशी एकमेव व्यक्ती आहे की जी खरी सावध झाली. असे रामदास आपल्याला निरूपणाच्या अभंगाच्या चरणामध्ये काय सांगताय? रामदास म्हणे धन्य त्यांचे जिणे. आपण धन्यता कधी मानतो? एखादी गोष्ट आपल्या मनासाठी झाली, म्हणजे अगदी रिटायरमेंटला घर बांधलं असं वाटतं धन्य झालं, म्हणून घराचं नाव ठेवतो सार्थ. पण व्यवहारामध्ये धन्यता मिळवणं आणि पारमार्थिक जीवनामध्ये धन्यता मिळवणं त्याच्यामध्ये खूप फरक आहे. आणि समर्थांना इथे जो अभिप्रेत अर्थ आहे तो परमार्थामध्ये जो धन्य होता त्यांना ते धन्य म्हणतात. म्हणून जगी होई जे धन्य त्या या राम नामे असं श्लोक करते म्हणतात. कधी धन्यता येईल जीवाला, जगामध्ये कधी धन्यता येईल तर या राम नामाने तुम्हाला जगामध्ये धन्यता येणार. क्रिया भक्ती उपासना नित्य नेमी. आपण क्रिया म्हणजे कृती करतो परमार्थाची, पण तिथे मनात खरा परमार्थ असतो का? आपण मागे अगदी सगळ्यांना सांगतो नाही अगदी माझ्या 13 माळा झाल्याशिवाय किमान मी अगदी पाणी सुद्धा तोंडात घालत. पण खरा म्हणजे परमार्थ हा गुप्त असायला सांगितलेला आहे. पण आपण बरोबर उलट करतो, परमार्थाची जाहिरात करतो, त्याची प्रसिद्धी करतो आणि ही कृती परमार्थाला योग्य नाही. परमार्थ किती गुप्त असावा याचं अगदी उत्तम उदाहरण म्हणजे एकनाथांचे गुरु जनार्दन पंत. ज्यावेळी जनार्दन पंतांनी नाथांना सांगितलं की आज मी तुला दत्त दर्शन देणार आहे, अर्थात ते दौलताबादच्या किल्ल्याचे सुभेदार होते. सतत मुखामध्ये याला फाशी द्या, याचा कडेलोट करा अशा शिक्षा असायच्या. पण दत्त दर्शन होणार म्हणून नाथांनी उपवास धरलाय आणि जनार्दन पंतांची पत्नी नाथाला जेवायला बोलवायला लागली. नाथ सांगतात मला आज दत्त दर्शन घडणार आहे. घडवणार आहे कोण? घडवणार आहे ते म्हणतात स्वामी घडवणार आहे. अहो ती पत्नी खोखो हसायला लागली. म्हणजे पत्नीला सुद्धा आपण काय परमार्थ करतो हे ज्ञात नसावं, इतका परमार्थ गुप्त नव्हा. पण आपण मात्र तो लोकांपुढे पटापटा भराभर माळा फिरवत असतात किती लोक. म्हणून क्रिया कृती ही कशी असावी की परमार्थ तिथे आपलं लक्ष राहिलं पाहिजे. नाहीतर पूजा करतोय, एक अवतार असतो सगळ्यांना ज्ञात असेल कथा, आणि शिपाई विचारायला आला की काय त्याला शिक्षा करायची. तर आता पूजेच्या वेळी मौन होतं पण काय फौजदाराचं, आणि तांब्यामध्ये गोपाळ कृष्ण घेतलेला. आता बोलायचं कसं मौन आहे, म्हणून त्यांनी काय केलं स्वतःच्या गाण्याला त्या कृष्णाला गुंडाळलं आणि पळीनी मारलं. याला काय परमार्थ म्हणतात? म्हणजे मौनात त्याला सांगायचं होतं की त्याला बांधून फटके द्या, पण असं कृष्णाला करायचं का? म्हणजे क्रिया आपली कृती कशी असावी ती आपली परमार्थाभिमुख असायला पाहिजे. भक्ती सुद्धा असंच आहे ना. भक्तीचे आपण देवाने मागवतो, पण अंतरात भक्ती आहे का हे ज्याचं त्याला माहिती असतं, ते लोकांनी सांगायचं नसतं. कारण प्रत्येक मनुष्याला आपण कसे आहोत हे ज्ञात असतं.
दुसऱ्या कोणी सांगितलेलं, तीन सांगितलेलं, त्याचं त्याला माहिती असतं. म्हणून क्रिया भक्ती उपासना. उपासना असा त्याचा अर्थ सांगितला जातो. अगदी सोपा शब्द आहे. उठल्यापासून सतत नामस्मरण म्हणजे उपासना. आपण घेतो का? नाही घेतो. महाराजांनी आपल्याला सांगितलंय की मनी धरा राम, हाती धरा काम. पण नाही, आपण इतर सगळ्यामध्ये आपलं मन गुंतवतो, पण रामनामामध्ये गुंतत नाही. म्हणून क्रिया भक्ती उपासना नित्य नेहमी असं सांगितलंय. आणि उदासीनता तत्वता सार आहे. उदासीनता म्हणजे भगवंताकडे लक्ष लागलं पाहिजे, हे ह्या भक्तीचं सार आहे. महाराज सांगतात ना, अनुसंधाना कधी चुकवावं. प्रत्येक गोष्ट आपण भगवंताशी आपण निगडीत केली की ती भक्ती आपली त्याच्यापर्यंत पोहोचते. पण आपलं मन प्रपंचामध्येच अडकलेलं असतं. एक अगदी वृद्ध 90 वर्षाचे म्हातारे व्यापारी होते, पण मन काही अजून प्रपंचात निघालेलं नव्हतं. ते वयावर अवलंबून नाहीये, ते वृत्तीवर अवलंबून आहे. लहान वयात सुद्धा मन निवृत्त होऊ शकतं आणि 90-95 वर्ष झाली तरी निवृत्ती येईल असं नाही. तीच गोष्ट या व्यापारी आजोबांची होती. आता शय्येवर झोपलेले आहेत. 2 मुले, एक मुलगे, एक मुलगी होती, जावई होता. विचारलंय, माझी 2 मुलं कुठे आहेत? बाबा, ती मुलं म्हणजे बाबा आम्ही आहोत ना, तुमच्या शेजारीच बसलेले आहोत. मुलगी कुठे आहे? बाबा मी पण इथे आहे. जावई कुठे आहे? मी पण बाबा इथेच आहे. मग दुकानात कोण? अरे काय करायचंय? अशी उदासीनता जर आपल्या मनामध्ये परमार्थाबद्दल असली तर नाही. म्हणून आपली वृत्ती ही निर्मळच असायला पाहिजे, जशी समर्थांची होती किंवा संतांची असते. म्हणून रामकृष्ण महाराज परमहंस नेहमी दृष्टांत देत असत की होडी पाण्यात असावी. बरोबर आहे ना? त्याशिवाय होडी तरंगणारच नाही, पुढे जाणार नाही. पण होडीत पाणी असावं का? नाही, ती पुढे. तसं आपण प्रपंचामध्ये असलं पाहिजे, पण प्रपंच आपल्यात असतो. पण संत होते का प्रपंचामध्ये? त्यांचा प्रपंच झाला, पण ते प्रपंचात कधीच नव्हते. म्हणूनच त्यांची वृत्ती ही भगवंताकडे लागली ती तेवढ्यासाठी. म्हणून व्यावहारिक दृष्ट्या धन्यता मानणं आणि परमार्थामध्ये धन्यता मानणं परमार्थामध्ये धन्यता मानणं, होणं, धन्य होणं हे महत्वाचं आहे. एक स्त्री रामकृष्ण परमहंसांकडे आली, वृद्ध होती आणि त्यांना हात जोडून विनंती करतेय की माझा संसार झालाय, पण आता मला मुलाच्या संसारात अडकायला लागतं. रामकृष्ण परमहंस म्हणतात, म्हणजे काय करायला लागतंय? अहो मला दिवसभर नातवंडाला सांभाळायला लागतं. मग तुम्ही काय करणार होतात? जर तुम्हाला मुलाच्या संसाराची जबाबदारी पडली नसती तर तुम्ही काय करणार होतात? अहो मी घरात निघून गंगेकाठी पर्णकुठी बांधणार होते, त्याच्यामध्ये श्रीकृष्णाची मूर्ती स्थापन करणार होते. दररोज त्याला काकड आरती, ते शेजारती सगळे असे अनुक्रमे सगळे त्याला मी विधी करणार होते, त्याला नैवेद्य दाखवणार होते, असं सगळं ती सांगते. मग रामकृष्ण म्हणतात, म्हणजे शेवटी तुम्ही त्या धातूच्या किंवा दगडाची जी तुम्ही मूर्ती स्थापन करणार आहात त्यालाच तुम्ही देव मानणार ना. मग तुम्ही जर नातवंडामध्येच देव बघितला, श्रीकृष्ण बघितला,
म्हणजे ही वृत्ती आपल्याकडे, म्हणजे सकारात्मक दृष्टीने एखाद्या गोष्टीकडे कसं बघावं हे आपल्याला संतांकडून शिकायला मिळेल. म्हणजे गोपाळ कृष्ण तुमच्याच जवळ आहे ही जी भावना आहे, म्हणजे दगडाचा गोपाळ कृष्ण पूजण्यापेक्षा आपलाच नातू गोपाळ कृष्ण रूप आहे असं समजून त्याचं आपण सांभाळ केला तर तो भगवंताला खचितच जास्त आवडेल. म्हणून प्रत्येकाने धन्यता जर मिळवायची असेल तर आपापलं दैवत हे ठरवलं पाहिजे. उदाहरण द्यायचं झालं तर शिक्षकांनी मंदिर शाळांनी मंदिर धरलं पाहिजे. विद्यार्थी हे त्यातलं दैवत आपलं आहे. म्हणजे मग विद्यार्थ्यांमध्ये तरतम भाव होणार नाही ना. किंवा डॉक्टरांनी रुग्णालय हे मंदिर मानावं, रोगी हा देव मानावा. मग एखाद वेळे नित्य नेम उपासना नाही झाली तरी डॉक्टरला चालेल. अहो रोगी इथे मृत्यूपंथाला लागले आणि जपमाळ करत बसले डॉक्टर तर चालेल का, आवडेल का देवाला? म्हणून उदासीनता तत्वता सार आहे. त्यातनं आपल्याला काय शिकायचं आहे हे बघायला पाहिजे. म्हणून जीवनामध्ये आपण लॉटरी लागली, चांगली नोकरी लागली की धन्य झाला संसार असं जे म्हणतो, तर तसं न म्हणता आपण संतांच्या प्रमाणे जर वागलो, कारण संत आपल्याला हेच सांगत असतात आणि त्यासाठी संत आपल्याला नामस्मरण सांगत असतात. म्हणून संतांनी हा नामाचा बाजारच मांडलेला आहे. आपण एखाद्याला अगदी दैववान आहे म्हणतात, जन्मापासून सोन्याचा चमचा तोंडात धरून आलेला अवस्था. पण जे संतांच्या सान्निध्यात असतात, संतांनी सांगितल्याप्रमाणे वागतात, ते खरे धन्य. मग अशी धन्यता प्राप्त करण्यासाठी आपल्याला काहीतरी गुण आपल्यामध्ये आणले पाहिजे. म्हणजे आपण जे रामरायाचे गुण बघितले की वाणी मधाळ असावी, गोड असावी, सत्य असावी, दुसऱ्याच्या मनातलं जाणून घ्यावं, दयाळू मवाळू असावं, असे अनेक गुण आपल्यामध्ये आपण आणले की
एकांतवास कशासाठी? हल्ली माणसाला एकटं राहायला नको असतं बघा. मनुष्य हा जमावाने राहणारा प्राणी आहे. म्हणून पूर्वीच्या काळी शिक्षा दिल्या जात असत. एकट्याने राहायचं, नजरकैदेत राहायचं, अशी शिक्षा पूर्वी असत. पण एकांतवासामध्ये काय होतं? तर एकांतवासामध्ये आपल्याला आपण समजायला लागतो. पण हल्ली एकटं राहत नाही. म्हणतात आम्ही घरात एकटे असतो, पण सोबतीला असतो ना तो मोबाईल. त्याच्यात आपण लक्ष असतं ना. आपण आपल्याकडे बघतो का हो कधी? खरं म्हणजे बघाशी म्हटल्याप्रमाणे परमार्थ एकांतात करावा आणि मोबाईल लोकांना बघावा. पण आपण बरोबर उलट करतो. कारण आपण किती वेळ मोबाईल बघतोय कोणाला कळू नये म्हणून बघतो. मी पण त्यातलीच आहे. पण माझा मोबाईल बघण्याची दृष्टी वेगळी असते. काहीतरी नवीन दृष्टांत दिसतात, माहिती मिळते. पण एकांतामध्ये राहणं म्हणजेच आपण आपल्याला चार्ज करणं. आपण मोबाईल चार्जिंग करतो की नाही? मग एकांत हे मनाला बॅटरी आहे बरं का. म्हणून एकांतवास. आता तुकाराम महाराज दररोज 2-3 तास तरी भंडारा डोंगरावर जात असत. म्हणजे आपण आपल्या जीवाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतो. समर्थ रामदासांनी सुद्धा एकांतवास घेतलेला आहे. सगळ्या संतांनी, आपल्या महाराजांनी सुद्धा एकांतवास स्वीकारलेला होता. आणि त्याच्याशिवाय म्हणजे तुकाबाईंनी सुद्धा महाराजांना का सांगितलं होतं असं? तर मिळालेलं ज्ञान हे परिपक्व जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्ही दुसऱ्याला उपदेश करू शकत नाही. आणि हे ज्ञान परिपक्व कधी होतं? तर ते एकांतामध्ये होतं. म्हणून एकांतवास हा आपण 1 तास तरी 24 तासातला आत्मनिरीक्षणासाठी पाहावे. आपणासी आपण जसं आपण आरशामध्ये आपणाला पाहतो तसं आपण आपल्याला पाहिलं पाहिजे. आणि असं ज्यांनी ज्यांनी पाहिलं ते पारमार्थिक जीवनात धन्यता पावलेले आपल्याला दिसतात. की समर्थ रामदास स्वामी धन्य जीवन आहे की त्यांचं. संत तुलसीदास धन्य जीवन आहे. हनुमंतराय धन्य जीवन आहे. महाराज धन्य जीवन आहे. अहो नुसतं धन्य नाही हो, ज्यांच्यासाठी राम रडले असं आमच्या महाराजांचे चरित्र. अहो आपल्या घरात सुद्धा रडते तरी शंका आहे. कालच्या त्या गोष्टीसारखं हे सगळे वर गेले की मला स्वर्ग सुख आहे. म्हणून आपल्याला जर धन्यता मिळवायची असेल पारमार्थिक दृष्ट्या तर समर्थांनी सांगितल्या त्याप्रमाणे आपण आपल्या संसाराची उपाधी आपल्याला लावून घ्यायची नाहीये. 2 गोष्टी इकडच्या इकडे होती ना, पण मी सांगेन तसंच सुनेनी करायला पाहिजे असा आग्रह धरू नये. मी सांगेन ती भाजी माझ्याच पद्धतीने ती भाजी करायची. अरे तिची पण पद्धत चांगली असू शकते. तुम्ही खाऊन तर बघा ना. एखादा पदार्थ तुमच्यापेक्षा तिचा चांगला होईल पण तुम्ही अनुभवत तर घेतला नाही. म्हणून उदासीनता हा संसारामध्ये आला पाहिजे. निवृत्त होता आलं पाहिजे. पण पूर्ण निवृत्त नाही बरं का. तिला गरज असेल तेव्हा तिने न सांगता आपण तिला मदतही करायला पाहिजे. नाहीतर मी काही करणार नाही असं म्हणून चालणार नाही. पण मध्ये मध्ये नाक खुपसून तिच्या संसारात धुडगुड करू नये. आणि असं जर आपण वागलो तर संतांच्या मार्गाने आपण ह्या परमार्थ जीवनामध्ये धन्यता पाहू शकतो. म्हणून रामदास म्हणे धन्य त्यांचे जिणे. मग त्यांचे जिणे, जिणं म्हणजे जीवन. अहो अहिल्याबाईंचं जीवन धन्य का आहे? आज 300 वर्ष झाली त्यांची जन्मशताब्दी त्रिशताब्दी करतात. आपल्या घरातल्या लोकांना आपला वाढदिवस माहिती नसतो.
आपल्या मैत्रिणींचा आपल्याला माहिती नसतो, पण त्यांनी जीवन असं जगलंय की ते आजही लोकांच्या स्मरणात आहे. अहो किती गोष्टी अहिल्याबाईंनी केले. पहिली डाक योजना, टपाल खातं हे अहिल्याबाईंनी सुरुवात केली. म्हणजे दररोजचा माझा जो राज्याचा लेखाजोखा आहे तो पेशव्यांपर्यंत पोहोचावा म्हणून 12 टप्प्यावर त्यांनी सैनिक ठेवले आणि पहिली टपाल सेवा ही अहिल्याबाईंनी सुरुवात केली. राज्यकारभार करताना सुद्धा त्यांनी हीच दृष्टी ठेवलेली आहे की समाजामध्ये जे भिन्न आहेत ते लोकांना त्रास देत आहेत. पण काल आपण बघितलं की राज्यकर्त्यांनी फक्त शासन करू नये तर करुणामय सुद्धा असायला पाहिजे. मग त्याच भिन्नांना त्यांनी वाटमारीचा जो कर असतो वाटेवरचा, जो आता आपण टोल भरतो तसा टोल पण तेवढा लावला नव्हता बघा. त्याच्यावर त्यांची उपजीविका चालू केली. म्हणजे आपोआपच जी लुटमार होती जनतेची ती त्यांनी थांबवली. पर्यावरण बघितलंय. व पर्यावरणाशिवाय जीवन हे चांगलं आपण जगू शकत नाही. म्हणून झाडं लावणं हे अहिल्याबाईंनी आपल्याला केलेलं दिसतं आणि म्हणून त्या धन्य आहेत. म्हणून आपण त्यांना पुण्यश्लोक असं म्हणतो. जसं देवी अहिल्या म्हणतो, लोकमाता म्हणतो, तसं पुण्यश्लोक सुद्धा आपण त्यांना म्हणतो. म्हणून उपाधी आणि पदवी त्याच्यामध्ये हा फरक आहे. पदव्या सगळ्या नावाच्या मागे लावल्या जातात. तुम्ही दारावरच्या पाट्या बघा, अमुक 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 खाली BA LLB वगैरे असं काय काय लिहिलेलं असतं, पण ते नावाच्या शेवट. पण टिळकांच्या आधी काय लागतं? लोकबांधवी. ज्योतिबा फुल्यांच्या मागे काय लागतं? महात्मा लागतं. तसं अहिल्याबाईंच्या मागे उपाधी काय आहे? ते पुण्यश्लोक. म्हणून आपण असं जगलं पाहिजे की लोकांना सुद्धा ते आचरावं असं वाटायला पाहिजे. कारण ज्यावेळी आपण आदर्श आपल्या डोळ्यापुढे चांगले ठेवतो त्यावेळेस आपला मार्ग चांगला होतो. म्हणून रामदास म्हणे धन्य त्यांचे जिणे. म्हणून असे आदर्श आपल्या डोळ्यापुढे आपण ठेवूया की त्यांची सगळी कामं आपल्याला नाही करता आली तरी सुद्धा बेहतर, पण एक त्यांच्यासारखं आपण वागू शकतो का असा विचार करायचा आहे. आणि आपल्या जीवनामध्ये आपण धन्य व्हायचा प्रयत्न करायचा. आमच्या एक बौद्धिक प्रमुख होत्या, त्या नेहमी उदाहरण देत असत की लता देवापुढे देवालयापुढे दीपमाळ असते, त्यात किती पणके आपण लावू शकतो. एवढी दीपमाळ आपल्याला होता येणार नाही, पण एक दीप बनू शकतो की नाही. म्हणून धन्य जीवन करायचं असेल तर आपण रामदास जसं सांगतात, जे गुण आपल्यामध्ये यायला हवे ते गुण आपण जर आचरले तर आपलं सुद्धा जीवन धन्य होईल. हेच मूळ प्रत्यामध्ये आपल्याला
वेळात वेळ काढून एवढं लांब ते आले आणि त्यांनी एकदम अशी साथ केली आहे. ते उद्या त्यांनी अगोदरच कार्यक्रम घेतला असल्यामुळे ते उद्या उपस्थित नाहीये, पण त्यांना आपण आजच रामाचा प्रसाद देणार आहोत आणि उद्या सुद्धा रामदर्शनाला दिवसाभरात कधीतरी येऊन जा अशी त्यांना विनंती करते आणि रामरायाचा प्रसाद देते, तो त्यांनी स्वीकार करावा. जेव्हा इंद्राला रामरायांनी बघितलंय तेव्हा त्याचे रथ पाठवलाय म्हणून आभार मानताय. इंद्र विचारतात मी अजून आपल्यासाठी काय सहाय्य करू शकतो का? तेव्हा रामरायांनी काय सांगितलं की ह्या युद्धामध्ये माझ्या दला
आणि जे घायाळ झाले ते क्षतहीन होते. म्हणजे लहानातल्या घटकाचं लक्षात ठेवणं हे आपल्याला या चरित्रातून बघायचं, या कथेतून बघायचं. इंद्राने अमृताची दृष्टी केली आणि खरोखरच जे मानव मृत झाले होते ते जिवंत झाले आणि जे जखमी होते ते पूर्ववत झालेले. आणि रामरायांनी आता विभीषणाला अनुज्ञा मागितली की आता आम्हाला अयोध्येकडे जायला परवानगी द्या. कारण विभीषणाला सुद्धा असं वाटत होतं की रामरायांनी अजून इथे राहावं, कारण ते त्यांचे भक्त होते. पण 14 वर्ष वनवासाची पूर्ण होत होती आणि त्याच्या आधी मला अयोध्येमध्ये पोहोचायला पाहिजे. म्हणून विभीषणाने पुष्पक विमान दिलंय आणि पुष्पक विमानामध्ये बसून रामराय, सीता, लक्ष्मण, नीळ, सुग्रीव, हनुमंत, खूप मोठं होतं बरं का. म्हणजे आत्ताची एअरबसच म्हणा ना समजा. आणि येताना रामराय, कारण सीतामाई गेली ती आक्रोश करत गेले, त्यामुळे तिने सृष्टी सौंदर्य पाहिलेलं नाही. ते सृष्टी सौंदर्य आता रामराय तिला दाखवत आहे. असंही आपल्याला दिसतं, खिडकीच्या बाजूला कोण बसलेलं असतं, गोलक्यात स्त्रिया बसलेल्या असं थोडासा विनोद असला ना त्याला बरं वाटतं. आणि रामराय तिला सगळं वृत्तांत सांगताय. पण हनुमंताला मात्र त्यांनी एक कामगिरी सोडली. प्रत्येक ठिकाणी सावध पण कसं असावं हे रामरायांच्या चरित्रात आपल्याला पुन्हा पुन्हा दिसतं. रामरायांना ठाऊक होतं की भरत माझी वाट बघतोय, पण आज 14 वर्ष झाली आहेत, एखाद्याची वृत्ती बदलू शकते. म्हणून मारुतीरायांना त्यांनी सांगितलंय की मी यायच्या आधी तू भरताच्या इथे जा. त्याची जर मनोवृत्ती असेल की तो राज्यावर बसायला इच्छुक आहे तर मी अयोध्येमध्ये येणार नाही. म्हणजे त्याची मनोवृत्ती काय आहे हे बघण्यासाठी हनुमंतरायांना रामरायांनी पाठवलं. भक्त सखा हनुमंता भरता सांग श्रीराम येणार. अरे 14 वर्ष द्रविणी तिने कशी विरह आले, जो माझ्या अखंड चिंतनात आहे त्याचं मन ओळखून येईल. आणि चित्रकूट पर्वताच्या इथे पुष्पक विमान आलं. भारद्वाज मुनींनी त्यांना सांगितलं होतं की एक दिवस येताना पण आमच्याकडे मुक्काम करा. हे सुद्धा रामराय विसरले नाहीये की आता आपल्याला अयोध्येत जायला मिळतंय, चला एकदा कधी जातोय. म्हणजे चंचल वृत्ती नाही, जे आपल्याला करायचे ते केलंच पाहिजे हे आपल्याला दिसत. आणि एक दिवस अगोदर हनुमंताला पाठवलं. परत येताना गंगा मातेची ओटी खणा नारळाने सीतामाईंनी भरली आहे, जी जाताना तिने सांगितलं होतं की आम्ही 14 वर्षाचा वनवास पूर्ण करून जेव्हा येऊ तेव्हा तुझी खणा नारळाने ओटी भरली. आणि मग मात्र इकडे हनुमंतराय विप्रवेशामध्ये आले आणि त्यांनी बघितलंय की नंदीग्रामी जटाजूट नंतर तपस्याचा देश केलेला, सगळे राजभोग त्यागलेला असा हा भरत हनुमंतांनी बघितलाय. आणि त्यांनी वार्ता दिली आहे की श्रीराम येणार. ही वार्ता ऐकली मात्र आणि भरताला इतका आनंद झालाय की तो चटकन उठलाय आणि हनुमंतरायांच्या पाया पडण्यासाठी गेलाय. चरण
अवतारामध्ये हनुमंतरायांनी बाजूला झाले ते पायाकडून घेतलं नाही, उलट हनुमंतराय भरतांच्या पायाकडे. पण भरत हनुमंताला सांगताय की तुम्ही मला इतकी आनंदाची बातमी कळवली आहे, तर ह्याची उतराई मी कशी होऊ? पण तुम्ही ह्या अवतारामध्ये माझी चरणसेवा घेणार नाही, म्हणून आपण यासाठी पुन्हा अवतार करूया. त्या अवतारात आपण समर्थ रामदास व्हा आणि त्यावेळी मी तुमचा चरणसेवक कल्याण होईल आणि मी त्या अवतारामध्ये तुमची मला हवी तितकी सेवा करू. असं ह्या दोघांचं बोलणं सांगायचं. हा म्हणता ही वार्ता अयोध्या नगरीमध्ये पसरली. राम येणार, राम येणार. आनंदाने सगळ्यांची मनं उचंबळून आली. अहो 14 वर्ष वनवासाची राम गेले ते सगळेजण विसरून गेले. इतकी रामरायांची उत्कंठेने अयोध्यापुरीतले नगरजन हे वाट पाहत होते. आणि होता पुष्पक विमानातून रामराय आणि इतर सगळी मंडळी ही अयोध्यापुरीमध्ये उतरली. पण रामरायांनी पहिल्यांदा रामराय कुठे गेले असतील तर सीतामाई आणि रामराय हे कैकेयी मातेच्या महालामध्ये गेले. भरताला सांगितलंय की ते वानरगण आलेले आहेत, त्यांचं यथोचित स्वागत तुला करायचं. लक्ष्मण हा सुमित्रेला भेटण्यासाठी, मातेचं दर्शन घेण्यासाठी म्हणून तिच्या महालात गेले. रामराय आणि सीतामाई कैकेयीच्या महालामध्ये आले आणि कैकेयीने त्यांना औक्षण केलं. 14 वर्षाचे महापाप तुटले गेले आपोआप, ते जाणले कैकेयीचे मुख, त्याच क्षणी श्रीराम. 14 वर्ष तिचं मन तिला खात होतं. आज राम प्रभूला बघितलंय आणि अत्यंत धन्य झाली. पंचप्राणांनी तिने त्यांना ओवाळलं, आतमध्ये घेतलंय, बसायला आसन दिलंय. मंथरा शेजारी होती. ती मंथरा रामरायांचे चरण म्हणतीये, चुकले म्हणतीये. कैकेयीचा सुद्धा आणि मंथरेचा गोड बोलून रामरायांनी सांगून केलंय. उलट ते सांगताय की तू अजिबात वाईट वाटून घेऊ नकोस. अगर तू जर मला वनवासाला पाठवलं नसतंस तर माझा पराक्रम जनतेला कळला असता का? मला सुग्रीव, हनुमंत यांच्यासारखे सगळे मिळाले असते का? जानकीचं सतीत्व किती आहे हे लोकांना कळलं असतं का? म्हणजेच एखाद्या गोष्टीकडे सकारात्मक कसं बघायचं हे आपल्याला रामकथा शिकवते. आपण नेहमी उदाहरण सांगतो की अर्धा ग्लास भरलेला आहे का अर्धा ग्लास रिकामा आहे हे बघून आपण ठरवायचंय की अर्धा ग्लास भरलेला आहे ह्याच्यात आनंद मानायचा की मला अर्धाच मिळाला आहे ह्याच्यामध्ये दुःख मानायचं. असं सांत्वन कैकेयीचं आणि मंथरेचं रामप्रभू करताय की तू अजिबात वाईट वाटून घेऊ नकोस. झालं ते झालं, आपण आता विसरून जाऊया. इकडे सुमित्रा मातेकडे लक्ष्मण आलाय. ती सुद्धा आतुरतेने आपल्या मुलाची वाट बघत होती आणि आईला बघितलंय मात्र
पण हा माझा पराक्रम नाही, तुझा जो मी आशीर्वाद घेऊन गेलो होतो त्याच्यामुळे त्याचा बदल झाला. सुमित्रा त्याला म्हणते की आज खरोखरच तू माझी पूस धन्य केलीस. तू जी रामरायाची सेवा केलीस, सीतेची सेवा केलीस, याने मी धन्य झाले. धन्य त्यांचे जिणे हे आपल्याला रामायणात प्रत्येक भूमिकेमध्ये, प्रत्येक व्यक्तिरेखेमध्ये दिसते. त्यानंतर हा लक्ष्मण खरं म्हणजे कौसल्य मातेच्या दालनामध्ये निघाला होता, पण त्याचे पाय मात्र वळले उर्मिलेच्या अंगाला. ती सुद्धा चातकाप्रमाणे वाट बघत होती. मनात विचार येतोय कशी दिसत असेल आता. अत्यंत खुशी झालेली, श्वेतवस्त्र परिधान केलेली, पण सतीत्वाचं तेज तिच्या मुखकमलावरती आहे अशी ही उर्मिला लक्ष्मणाने बघितली. उर्मिलेने त्याचे चरण धरले आणि त्याची चौकशी केली. खरोखरच लक्ष्मण तिला म्हणतोय की सुमित्रेसाठी मला माता मिळाली, तुझ्यासाठी मला पत्नी मिळाली, म्हणून माझा गृहस्थाश्रम हा धन्य झालाय. आज किती गोष्टीमध्ये स्त्रिया सहाय्यभूत असतात नसतात. काही घरात तर असं बघितलं जातं की मी दिवसभर मुलांना सांभाळले, आता तुझी ड्युटी. पण तो काही गोट्या मारायला गेला होता का 12 तास. पण प्रत्येक ठिकाणी जी स्त्री हल्ली बरोबरी करते ना, हे समिती विचार सांगितल्याशिवाय मला राहवत नाही. म्हणून पुन्हा पुन्हा असं जाणवतं मला की प्रत्येक स्त्री ही काहीतरी धन्यता होण्यासाठी वागलं पाहिजे ना. एकाही मुलीच्या आज मनामध्ये येते का की मी उत्तम गृहिणी बनेन, मी माझ्या मुलावर उत्तम संस्कार करेन, मी माझ्या घरातल्यांचं उत्तम करेन. अगदी विरळा ह्या गोष्टी दिसतात, नाही असं नाही. आणि ती लोक आहेत म्हणूनच जग चालतं. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमची लग्न आणि बापू. असो असा माझा गृहस्थाश्रम हा धन्य झालाय. आणि इतक्यामध्ये भरत सुद्धा कौसल्या मातेच्या दालनामध्ये येतो आणि या तिघांना ही औक्षण करते. तितक्यामध्ये वशिष्ठांनी दिलेला निरोप, दिलेला आज्ञा ही घेऊन शत्रुघ्न तिथे येतोय आणि त्यालाही कौसल्या माता औक्षण करते. आणि वशिष्ठांचा निरोप लक्ष्मण आणि रामांना देतोय की वशिष्ठांनी आज्ञा दिली की आत्ताच्या आत्ता तापसी वेश टाका आणि राजवेश हा तुम्ही घ्या. लवकरात लवकर राज्याभिषेक तुम्हाला करायचा. आणि सगळी राज्याभिषेकाची तयारी सुरू झाली. अहो एखाद्या नववधूप्रमाणे ही अयोध्या नगरी सजली आणि अत्यंत आनंदोत्सव चाललाय. केशराचे सडे घातले, पुढ्या तोरणे उभारली आणि इतकी सुंदर दिसणारी अयोध्या. आज प्रत्येकाच्या मनात काय होतं की जटाभार हा त्यागून आमचा राम राजा आज राजमुकुट मस्तकावर धारण करणार आहे. होता होता राज्याभिषेकाची वेळ आली. सिंहासनावरती प्रभू रामचंद्र बसले, सीतामाई मामांती बसली. रत्नखचित
वशिष्ठांनी जलाभिषेक केलाय, उत्तम वेद मंत्र असे म्हटले आणि राजमुकुट त्यांच्या मस्तकावर ठेवले. सगळ्यांनी रामरायांचा जय जयकार केलाय. सीतावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय, असा सगळ्यांनी मोठ्या मोठ्यांना जय जयकार केला. मागे लक्ष्मण उभा राहिलाय, समोर हनुमंत उभे राहिले, भरत शत्रुघ्न चौऱ्या काढताय. हे दृश्य भावाभावांचं प्रेम हे आपल्याला रामायण कथेमध्ये दिसतं आणि ते दिसावं म्हणून ही रामकथा सगळ्यांनी ऐकावी, भावाभावांनी ऐकावी असं आपण पहिल्या पूर्वरंगामध्ये बघितलंय. पण त्यावेळी जे नव्हते त्यांना आजपर्यंत थोडस. आणि रामरायांना अनेकांनी अनेक असे नजराणे दिलेले आहेत. विभीषण पुढे आलाय, जो लंकेश आता झालेला होता आणि त्यांनी सुंदर असा नवरत्नांचा हार रामरायांच्या गळ्यामध्ये घातलाय. आता रामरायांनी तो काही काळ आपल्या गळ्यामध्ये ठेवलाय आणि नंतर तो जवळच बसलेल्या सीतामाईंच्या गळ्यात घातलाय. रामायणकार असं लिहितात की आपल्या मनातल्या देवतेला त्यांनी तो घातला. म्हणजे रामरायांचं प्रेम सीतामाईवर किती होतं असे आपण अनेक प्रसंग या 5-6 दिवसात बघितलेले आहेत. पण ते सुद्धा धर्माने आणि नीतीने होतं बरं का. म्हणजे कालच्या प्रसंगात आपण बघितलं की अग्निदिव्य केल्याशिवाय सीतामाईंचा स्वीकार कितीही प्रेम होतं तरी त्यांनी केला नाही. पण आज मात्र ती रत्नमाला सीतामाईंच्या गळ्यामध्ये होती आणि जसे सगळ्यांनी रामरायांना नजराणे दिले, आहेर दिले, त्याप्रमाणे हल्लीच्या भाषेत रिटर्न गिफ्ट रामरायांनी पण दिलेलं आहे. ज्याच्या त्याच्या मान्यतेप्रमाणे, योग्यतेप्रमाणे हे सगळ्यांना दिले. आता शेजारीच बसलेली जानकी आहे, तिचं लक्ष होतं की अरे सुग्रीवाला दिलं, अंगदाला दिलं, विभीषणाला दिलं, अनेक वानर प्रत्येकाला रामांनी दिलेलं आहे. पण हळूच रामरायांना विचारते, जना ऐकायला येईल असं बोलत नाही. आणि ती म्हणते दिली भूषणे रत्नमाला अनेका, दिली भूषणे रत्नमाला अनेका, आशीर्वाद तोही दिला अनेका. तसा मारुती राहिला कोरणाचा, कळेना घडावे कसे हे, कळेना मनाच. प्रभूंना सीतामाई म्हणतीये की प्रभू सगळ्यांना तुम्ही कुणाला अलंकार दिले, कुणाला रत्नमाला दिल्या, पण अगदी सगळ्यांना आशीर्वाद सुद्धा दिले घरघरून. पण ज्याच्यामुळे रामायण खरं म्हणजे घडलंय त्या आपल्या मारुतीला तुम्ही काहीच दिलं नाही, हे कसं काय होऊ शकतं? स्मिता हास्य करत प्रभू म्हणतायत की अगं ज्याचं जीवन मीच आहे त्याला मी अजून काय देऊ? त्याला काही देण्यासारखं माझ्याकडे तरी नाही. काही व्यक्ती आपल्या जीवनामध्ये अशा असतात की त्यांना आपण काय गोष्ट द्यायची असा संभ्रम पडतो. तसा संभ्रम रामरायांना झालाय की मी माझ्या मारुतीला काय देऊ. म्हणून ते म्हणतायत की तुलाच काही द्यायचं असेल तर तू देऊ शकतेस, तू दे, पण माझ्याकडे त्याला देण्यायोग्य वस्तू नाही. असं म्हटल्यानंतर काही वेळापूर्वीच रामरायांनी जी रत्नमाला दिलेली होती रामरायांनी तिच्या गळ्यात घातली. त्यामुळे प्रकृती स्मरुनी रत्नमाला
हनुमंतांच्या गळ्यात घातली आणि हनुमंतराय एका झाडावर बसले की माला घेतली आणि माला गळ्यातून काढली. एक मणी तोडावा, तोडून बघावा, आत राम आहेत का नाही फेकून द्या. अहो असं होता होता अर्धी रत्नमाला तुटून गेली आणि याचा परिहार कोणाला विभीषणाला. कारण मी दिलेली माला ती रामानं दिलेली वास्तविक पाहता ती त्यांनी सीतामाईंना दिली. सीतामाईंनी याला दिली आणि याला काहीच नाही त्याचं. आपल्याला पण असं वाटतं की नाही ही साडी ती खरी तिला दिली होती, तिच्या अंगावर कशी असं वाटतं की नाही. तसं विभीषणाचं आणि सीतामाईंना राग आलाय की मी एवढं ह्यांनी काही दिलं नाही आणि मी दिलं तर हा फोडून टाकतो हे रत्न. म्हणून दोघे जण मारुतीरायांच्या जवळ आले. काय चाललंय मारुते, चाललंय काय? अहो या खड्यांच्या आतही राम नाही बाहेरही राम नाही, तुम्हाला काय याचा उपयोग? म्हणून मी आत राम आहे का बघतोय, नाही दिसला की फेकून देतोय. असं म्हटल्यानंतर मात्र दोघे जण म्हणाले तुझ्यात तरी राम आहे का? मारुतीरायांनी ताबडतोब उत्तर दिलंय रोम रोमी श्रीराम दोन्ही हातांनी दिदारलीये, उघडलीये आणि आतलं रामपंचायत दाखवलं. आणि सगळ्यांनी हनुमंताची रामभक्ती किती आहे हे बघून त्यांना त्याचा जय जयकार केला. महारुद्र हनुमान की जय, महारुद्र हनुमान की जय. हे दृश्य रामरायांनी बघितलंय आणि खरोखरच रामरायांना सुद्धा विचारावं असं वाटलं की मारुते मी तुला काय देऊ, जे आतापर्यंत माझ्याकडे तुला द्यायला काही नाही म्हणून जे गप्प बसलेले रामराय ते मारुतीरायांना विचारतायत की तुला काय हवं. तेव्हा मारुतीराय प्रभूंना वर्णन करून सांगतायत प्रभो मज एकच द्या, प्रभो मज एकच द्या.
त्यांना बसण्यासाठी पाट मांडला जातो. आणि मारुती येतात त्याची एक उत्तम कथा म्हणजे तुलसीदासांच्या जीवनातली ती थोडक्यात सांगते की तुलसीदास की जेव्हा रामराय भेटावेत म्हणून तेव्हा उपासना करत असतात, पण त्यावेळी प्रातर्विधीसाठी बाहेर जावं लागत असे आणि तांब्या घेऊन जायचं आणि ते येताना उरलेलं पाणी एका झाडाला घालत असत. असं थोडे दिवस नाही, 12 वर्ष असं झालं. आणि ज्या वेळेत 12 वर्ष पूर्ण झाली त्यावेळेला त्यांनी पाणी घातलं आणि त्या झाडावर राहणारा संबंध हा त्यांच्यासमोर उभा राहिला पिशाच. आणि मी तुला प्रसन्न झालोय असं सांगितलंय. आता तुलसीदासांच्या मनात असं आलं की मी उपासना कोणाची केली आणि मला प्रसन्न कोण मला भूत निराश झाले. पण ते पिशाच त्यांना म्हणतंय की तुला हवं ते माग. म्हणून यांनी काय सांगितलं, मला रामदर्शन दे. तो म्हणाला मला हे शक्य नाही. म्हणून तर आपण भूत दिसलं की रामराम म्हणतो ते तेवढ्यासाठी नाही, कारण रामाला भूत घाबरतो. पण हा प्रसन्न झालेला असल्यामुळे तो सांगतो मी तुला प्रत्यक्ष मी तुला रामदर्शन घडवू शकत नाही, पण तुला मी अशी व्यक्ती दाखवतो की जो तुला रामदर्शन घडवेल. आणि मग त्या पिशाच्याने तुलसीदासांना सांगितलं की इथे जे राम मंदिर आहे तिथे रामकथा चालू आहे. त्या राम मंदिरामध्ये जो पहिल्यांदा येतो आणि जो रामकथा संपल्यानंतर शेवट जातो तो मारुती राया. तू त्याचे चरण धर, तो तुला खचितच रामदर्शन घडवेल. आणि म्हणून त्या मंदिरामध्ये तुलसीदास गेले. पहिल्यांदा कोण येत आहे शेवट कोण जात आहे एक दिवस बघितल्याकरता. आणि दुसऱ्या दिवशी शेवट जाणाऱ्या त्या वृद्ध माणसाचं रूप देवी मारुती रायांनी घेतलं होतं. त्याचे चरण तुलसीदासांनी धरले आणि सांगितलंय मला रामदर्शन घडवा. पहिल्यांदा या देवता असतात ना त्या नाही नाहीच म्हणतात करतात, पण आपण जर दोर धरला की ते आपल्याला बघत देतात. तसं मारुती रायांनी सांगितलं मला काय, मी इथे कथा ऐकायला येतो, मला कळलेलं आहे तुम्हीच हनुमंतराय आहात. आणि शेवटी मी तुम्ही दर्शन दिल्याशिवाय मी तुमचे चरण सोडणार नाही. ही भूमिका जेव्हा तुलसीदासांनी घेतली त्यावेळेला त्या वृद्ध माणसे तर खरंच मारुती राय होते. आणि त्यांनी पुढे तुलसीदासांना रामदर्शन घडवले. कारण रामांनी हनुमंताला चिरंजीव पद दिलेले आहे. त्यामुळे आजही जिथे जिथे रामकथा चालते तिथे तिथे हनुमंतराय येतात. ही गोष्ट का सांगायची, प्रश्न पडतात ना, खरंच येतात का, तर येतात. असे हनुमंतराय होय. असं रामप्रभूंनी त्याला वचन दिलंय की जिथे जिथे रामकथा चालेल तिथे ती तुला ऐकायला मिळेल, तुझ्या श्रवणावर पडेल. पुढे रामराजा झालाय, रामराज्य आलंय. किती वर्ष रामांनी राज्य केलं? 5 वर्षांनी निवडणूक नव्हती. 11,000 वर्ष रामांनी रामराज्य केलं. आणि खरोखरच या रामराज्यामध्ये सगळेजण तृप्त होते, सुखी होते. विप्र, धेनु, संत, देव सगळे सुखी होते. दुष्टांना तिथे वाव नव्हता. असं हे रामराज्य. म्हणजे रामलीलेमध्ये श्रीधर स्वामी सांगतात की तिथे मृत्यू, रोग, पीडा, पाप, निंदा, तस्कर, कपट काही नव्हतं अयोध्यापुढे. आता तस्कर म्हणजे चोरच नव्हता तर मग न्यायालय असतील का? न्यायालयाला काही कामच नाही ना, न्यायालय नव्हती. आणि सगळेजण सुंदर होते असं म्हणतात. सुंदर म्हणजे काय, रूपवान नाही. अहो जो माणूस समाधानी असतो ना तो कसाही दिसायला असणार तरी तो सुरेखच दिसतो. तसं रामराज्यामध्ये आपल्याला दिसतं. म्हणून आज सुद्धा आपल्याला रामराज्य काय यावंसं वाटतं ते तेवढ्यासाठी. आणि रामराज्याचंच अधिष्ठान शिवरायांच्या स्वराज्यामध्ये होतं. म्हणून शिवरायांना
आर्यावर्तामध्ये त्यांनी पसरली. आपण रामकथा जर बघितली तर तिथे व्यक्तीपेक्षा तत्वाला जास्त महत्व दिलेलं आहे, चारित्र्याला महत्व दिलेलं आहे, कर्तव्याला महत्व दिलेलं आहे. आणि असं जर प्रत्येकाने वागलं, म्हणजे मुख्य म्हणजे नागरिकांनी वागायला पाहिजे. सगळं मोदी करतील, कसं काय करू शकणार आहोत? मी जर माझ्या घरामध्ये स्वच्छता ठेवली आणि दुसऱ्याच्या घरात तेल लोटला तर तो तेल आपल्या घरात येईल की नाही? मग आपणच जर चांगलं वागलो तर मोदींचं काम थोडं कमी होईल ना, आणि रामराज्य लवकर येईल. खूप रामराज्य आलेलं आहे, पण ते सुद्धा येण्यासाठी. म्हणून रामकथा प्रत्येकाने का ऐकायची आहे? धन्यता होण्यासाठी. म्हणून समर्थच एके ठिकाणी म्हणतात, धन्य राजा राम, धन्य जानकी सखी, धन्य जानकी सखी, धन्य लक्ष्मण, धन्य दास मारुती, धन्य राजा राम, धन्य जानकी सखी, धन्य जानकी सखी, धन्य लक्ष्मण, धन्य दास मारुती, धन्य धीरो, धन्य देवी जन, धन्य देवी जन, धन्य सूर्य कौशिकांचे रावणी नाशन, धन्य राजा कौसल्या माता, धन्य देवशीत संगीतामणी संतान, धन्य अमृतफळ ज्यांचे नाम देवाचूर, ज्यांचे नाम देवाचूर, धन्य रामदास ज्यांचे नाम देवाचूर, धन्य राजा राम, धन्य जानकी सखी, धन्य जानकी सखी, धन्य लक्ष्मण, धन्य दास मारुती, धन्य राजा राम, धन्य जानकी सखी, धन्य जानकी सखी, धन्य लक्ष्मण, धन्य दास मारुती. म्हणून रामायणातले सगळेच धन्य आहे. मग ही धन्यता जर आपल्याला प्राप्त करायची असेल तर प्रत्येक व्यक्तिमत्वातलं आपण आपल्यामध्ये आणलं पाहिजे, आचरणात आणलं पाहिजे, तरच रामकथा ऐकण्याचं पुण्य आहे, नंतर नाही. म्हणून मूळ पद्यामध्ये समर्थ आपल्याला हेच सांगतात की रामदास म्हणे धन्य त्याचे वेळ. म्हणून धन्य जीवन जर करायचं असेल तर रामरायासारखे गुण आपण आत्मसात करायला पाहिजे. हेच मूळ पद्यामध्ये आपल्याला समर्थ सांगतात. राघवाची
Thank you.